विद्यार्थी मित्रांनो, कालच्या ऑनलाईन तासाला आपण अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार फर्म्स ऑफ मार्केट या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने बाजार म्हणजे काय आणि बाजाराचे प्रकार विचारात घेत आहोत। त्यापैकी कालच्या तासाला तुम्हाला मी ऑगस्टीन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाने केलेली बाजाराची व्याख्या सांगितलेली आहे। काय म्हटलेलं आहे पहा, ऑगस्टीन कुर्नो यांनी बाजार या संकल्पनेविषयी ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते असे विशिष्ट ठिकाण म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी इतका जवळचा संबंध येतो की ज्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती दिसून येते। ऑगस्टीन कुर्नो यांच्या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतं की विशिष्ट एखादं ठिकाण किंवा विशिष्ट एखादी जागा, या विशिष्ट ठिकाणाला किंवा विशिष्ट जागेला आपण अर्थशास्त्रीयदृष्ट्या बाजार असं म्हणू शकत नाही। तर बाजार ही संकल्पना आपण अर्थशास्त्रदृष्ट्या अत्यंत व्यापक अर्थाने विचारात घेतो। संपूर्ण भूप्रदेश की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध येतो, पर्यायाने सर्व वस्तूंची किंमत त्या ठिकाणी समान असलेली आपल्याला दिसून येते। याचाच अर्थ काय, फक्त एखाद्या ठिकाणाला बाजार म्हणायचं का की ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते? नाही, एक प्रकारे संपूर्ण भूप्रदेश म्हणजे बाजार होय। व्यापक स्वरूपाचा असा बाजार या संकल्पनेचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो। बाजार या संकल्पनेचा अर्थ व व्याख्या विचारात घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी दुसरा घटक आपण अभ्यासाला घेतलेला आहे। त्या ठिकाणी बाजाराचे वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार। प्रामुख्याने आपण बाजाराचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलेलं आहे। कोणत्या 3 गटामध्ये केलेलं आहे? अ, स्थळानुसार बाजाराचे प्रकार, ब, काळानुसार बाजाराचे प्रकार आणि क, स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार। मुख्य किती गटात बाजाराचे वर्गीकरण केलेलं आहे आपण? 3 गटात। अ, स्थळानुसार बाजाराचे प्रकार, ब, काळानुसार बाजाराचे प्रकार आणि क, स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार। त्यापैकी कालच्या ऑनलाईन तासाला आपण स्थळानुसार बाजाराचे प्रकार आणि काळानुसार बाजाराचे प्रकार विचारात घेतलेले आहेत। स्थळानुसार बाजाराचे मुख्य 3 प्रकार सांगितलेले आहेत पहा। त्या ठिकाणी स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार। या पद्धतीनं स्थळानुसार बाजाराचे एकूण किती प्रकार आहेत? 3। स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार। नंतर बाजाराच्या वर्गीकरणात दुसरा मुख्य प्रकार सांगितला होता ब, कालखंडानुसार बाजाराचे वर्गीकरण किंवा कालखंडानुसार बाजाराचे प्रकार। काळानुसार आपण बाजाराचे एकूण 4 प्रकार केलेले आहेत। पहिला प्रकार अत्यल्प कालावधी असलेला बाजार, दुसरा प्रकार अल्प कालावधी असलेला बाजार, तिसरा प्रकार दीर्घ कालावधी असलेला बाजार आणि चौथा प्रकार अतिदीर्घ कालावधी असलेला बाजार। हे 4ही प्रकार कशानुसार विचारात घेतलेले आहेत? तर काळ विचारात घेऊन हे 4ही प्रकार त्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत। अत्यल्प काळ असलेला बाजार म्हणजे साधारणतः काही तास, 1 दिवस किंवा 1 आठवड्यापर्यंतचा कालावधी असलेला बाजार, अत्यल्प कालावधी असलेला बाजार। नंतर 1 वर्षापर्यंतचा कालावधी असलेला बाजार म्हणजे त्या ठिकाणी अल्प कालावधी असलेला बाजार। दीर्घ कालावधी असलेला बाजार, 5 वर्षापर्यंतचा कालावधी असलेला बाजार म्हणजे दीर्घ कालावधी असलेला बाजार आणि अतिदीर्घ कालावधी असलेला बाजार म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेला बाजार म्हणजे अतिदीर्घ कालावधी असलेला बाजार होय।
की ज्या कालखंडामध्ये उत्पादनाच्या सर्वच उत्पादन घटकामध्ये बदल करता येणं शक्य असतं. उत्पादनासाठी लागणारे स्थिर उत्पादन घटक या अतिदीर्घ कालावधीमध्ये बदलणं शक्य असतं. बदलते उत्पादन घटक देखील बदलणं शक्य असतं. म्हणजेच स्थिर उत्पादन घटक, बदलते उत्पादन घटक असे सर्वच प्रकारचे उत्पादन घटक प्रामुख्याने अतिदीर्घ कालावधीमध्ये बदलता येणे शक्य असते. पर्यायाने बाजारातील वस्तूचा पुरवठा देखील त्या ठिकाणी लवचिक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने अत्यल्प कालावधीत वस्तूचा पुरवठा पूर्णपणे अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. या उलट अतिदीर्घ कालावधीमध्ये वस्तूचा पुरवठा हा आपल्याला लवचिक स्वरूपाचा असलेला दिसून येतो. या पद्धतीने आपण काळानुसार बाजाराचे 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. नंतर बाजाराच्या वर्गीकरणामध्ये तिसरा प्रमुख घटक येतो क स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. तिसरा मुख्य प्रकार कोणता आहे? स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. आतापर्यंत आपण किती प्रकार विचारात घेतले? मुख्य 2. प्रामुख्याने स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण आणि काळानुसार बाजाराचे वर्गीकरण. या ठिकाणी तिसरा प्रकार विचारात घ्यायचा आहे स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तूच्या खरेदी विक्रीची स्पर्धा किती प्रमाणात आहे, ग्राहकांची संख्या किती प्रमाणात आहे, विक्रेत्यांची संख्या किती प्रमाणात आहे, यावर आधारित त्या ठिकाणी बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. बाजाराच्या वर्गीकरणामध्ये स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी आपण स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण अभ्यासत असताना मुख्यतः 2 प्रकार विचारात घेणार आहोत. पूर्ण स्पर्धा असलेला बाजार आणि अपूर्ण स्पर्धा असलेला बाजार. किती प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे स्पर्धेनुसार बाजाराचं? 2 प्रकारात. पहिला प्रकार पूर्ण स्पर्धेचा बाजार आणि दुसरा प्रकार आहे अपूर्ण स्पर्धेचा बाजार. अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे पुन्हा 3 उपप्रकार केलेले आहेत. पहिला उपप्रकार त्या ठिकाणी अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा मक्तेदारीचा बाजार, दुसरा प्रकार अल्पजनाधिकार असलेला बाजार आणि तिसरा प्रकार मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार. मात्र अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे प्रकार आपण यानंतरच्या तासाला विचारात घेऊ. या तासाला आपण स्पर्धेनुसार बाजाराच्या प्रकारामध्ये पहिला मुख्य प्रकार विचारात घेणार आहोत पूर्ण स्पर्धेचा बाजार. पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे काय, या बाजाराचा अर्थ व व्याख्या, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. आणि यानंतर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होते हा घटक देखील आपल्याला यावर आधारित अभ्यासायचा आहे. तर हा पहिला प्रकार आहे बाजाराचा पूर्ण स्पर्धेचा बाजार. पूर्ण स्पर्धा कशाला म्हणायचं? अत्यंत सोपी अशी संकल्पना आहे. एक काल्पनिक स्वरूपाचा हा बाजाराचा प्रकार आहे. पूर्ण स्पर्धा की ज्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात असा बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धेचा बाजार होय. काय म्हटलंय पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे काय? की ज्या बाजारात एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करणारे असंख्य ग्राहक असतात तसेच असंख्य विक्रेते असतात अशा बाजाराला म्हणायचं पूर्ण स्पर्धेचा बाजार. त्या ठिकाणी मी अगोदरच सांगितले बाजारात असणारी स्पर्धा, ग्राहक आणि विक्रेते यांची बाजारामध्ये किती प्रमाणात संख्या आहे यावर आधारित हे प्रकार पाडलेले आहे. काय म्हटलंय? पूर्ण स्पर्धेत ग्राहकांची संख्या किती असते? अनेक. आणि विक्रेत्यांची संख्या देखील अनेक असते किंवा मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. अपूर्ण स्पर्धेचा बाजार जर विचार केला तर त्या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या मर्यादित स्वरूपाची असलेली दिसून येते किंवा त्या ठिकाणी कमी प्रमाणात असलेली दिसून येते. मात्र ही जी पूर्ण स्पर्धा आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारात बहुसंख्य ग्राहक असतात, बहुसंख्य विक्रेते असतात आणि एकजिनसी वस्तूंची खरेदी विक्री या बाजारामध्ये केली जाते.
बाजाराचा आदर्श असा प्रकार आहे, मात्र काल्पनिक स्वरूपाचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. कारण बाजारामध्ये आज रोजी जर आपण पाहिलं प्रत्यक्षात तर त्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा मक्तेदारी असलेली दिसून येते. पूर्ण स्पर्धेचा बाजार शक्यतो आढळत नाही. तर हा जो पूर्ण स्पर्धा आहे या पूर्ण स्पर्धेची व्याख्या आपल्याला विचारात घ्यायची आहे. नेमकं पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेचा अर्थ व व्याख्या. सोप्या शब्दात काय सांगितलंय पहा. मी अगोदर ज्या बाजारात असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते एकजिनसी वस्तूची विक्री करत असतात अशा बाजाराला आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार असं म्हणतो. नंतर अर्थशास्त्रीयदृष्ट्या पूर्ण स्पर्धेची केलेली व्याख्या कोणी केलेली आहे? व्याख्या मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची व्याख्या केलेली आहे आणि ती व्याख्या या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. काय व्याख्या केलेली आहे पहा. त्यांनी जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. काय म्हटलंय? जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरता असणारी मागणी बाजारामध्ये पूर्णपणे लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरता बाजारात असणारी मागणी या बाजारामध्ये कशी सांगितलेली आहे? पूर्णपणे लवचिक असलेली या ठिकाणी श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी सांगितलेली आपल्याला दिसून येते. पूर्णतः लवचिक मागणी आणि पूर्णतः अलौकिक मागणी म्हणजे काय, या अगोदर या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. लवचिक मागणी आणि अलौकिक मागणी. लवचिक मागणी कशाला म्हणतो? की ज्या मागणीमध्ये सहजासहजी बदल घडून येतो अशी मागणी म्हणजे लवचिक मागणी. किमतीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये बदल घडून येणं म्हणजे लवचिक मागणी. आणि अलौकिक मागणी ज्या मागणीवर किमतीचा फारसा परिणाम होत नाही, ज्या मागणीमध्ये शक्यतो फारसा बदल होत नाही अशी मागणी म्हणजे अलौकिक मागणी होय. प्रकरण 3ब प्रकरण 4 यामध्ये तुम्ही लवचिक अलौकिक मागणी या संकल्पना विचारात घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असणारी मागणी ही कशी असते पहा? पूर्ण लवचिक असते. प्रत्येक उत्पादक किंवा प्रत्येक विक्रेता बाजारात विकत असलेल्या वस्तूची मागणी ही पूर्णपणे लवचिक असते. आणि जेव्हा प्रत्येक विक्रेत्याच्या प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरता असणारी मागणी बाजारात पूर्णपणे लवचिक असते तेव्हा संबंधित बाजाराला पूर्ण स्पर्धेचा बाजार असे म्हटले जाते. सर्वांनी ही व्याख्या देखील लक्षात ठेवायची आहे. पूर्ण स्पर्धेची व्याख्या मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी केलेली व्याख्या आहे. काय म्हटलंय त्यांनी? जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरता करण्यात येणारी मागणी पूर्णतः लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. या पद्धतीने पूर्ण स्पर्धा म्हणजे काय याविषयीची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि सोप्या शब्दात जर लक्षात ठेवायचं तर असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असणारा बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धेचा बाजार होय. नंतर पूर्ण स्पर्धेचा अर्थ व व्याख्या विचारात घेतल्यानंतर या पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहेत. एकूण 8 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची. यावर 4 गुणांचा प्रश्न विचारला जातो किंवा 8 गुणांचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण स्पर्धेची व्याख्या आणि वैशिष्ट्य लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत पहा. त्यात पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. नंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे एकजिनसी वस्तू. तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे मुक्त प्रवेश व निर्गमन. नंतर चौथं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. 5वं वैशिष्ट्य आहे बाजाराचे पूर्ण ज्ञान. 6वें वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. 7वं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. आणि 8वं वैशिष्ट्य आहे सरकारचा हस्तक्षेप नाही.
या पद्धतीनं या पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची एकूण 8 वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत। ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी थोडक्यात विचारात घेणार आहोत। पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची असणारी वैशिष्ट्ये, त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलंय, असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक। ज्या बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे या बाजारात ग्राहकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि विक्रेत्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात असते। मी अगोदर अर्थ व व्याख्या सांगत असतानाच या वैशिष्ट्याचा उल्लेख केलेला आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात हाताच्या बोटावर मोजणे इतके विक्रेते असतात का, 1 2 4 7 ज्या पद्धतीने मक्तेदारयुक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार यामध्ये विक्रेते असतात नाही, तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेते असंख्य असतात आणि त्याचबरोबर वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक देखील या ठिकाणी आपल्याला असंख्य असलेले दिसून येतात। अनेक विक्रेते आणि अनेक ग्राहक पर्यायाने कुठलाही विक्रेता बाजारातील वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही। अनेक विक्रेते असतात, प्रत्येक विक्रेता बाजारामध्ये जी वस्तू विकतो ती बाजारातील एकूण विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपैकी एक अत्यंत छोटासा भाग असतो। पर्यायाने कुठलाही विक्रेता बाजारातील वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही। ज्या पद्धतीने मक्तेदारीच्या बाजारात एकमेव विक्रेता असतो आणि तो विकत असलेल्या वस्तूची किंमत तो स्वतः ठरवतो, त्या पद्धतीनं पूर्ण स्पर्धेच्या बाजारात नसते। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कुठलाही एक विक्रेता किंवा कुठलाही एक ग्राहक बाजारातील वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही। कारण काय, तर प्रत्येक विक्रेता हा बाजारातील एकूण विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपैकी अत्यंत छोटासा भाग विक्रीसाठी उपलब्ध करत असतो। त्याचबरोबर या स्पर्धेच्या बाजारात एका ग्राहकाने केलेली मागणी म्हणजे बाजारातील एकूण मागणीचा अत्यल्प भाग असतो। पर्यायाने कुठलाही विक्रेता वस्तूची किंमत निश्चित करू शकत नाही किंवा या बाजारात कुठलाही एखादा ग्राहक वस्तूची किंमत ठरवत नाही। या बाजारात प्रामुख्याने वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी आणि पुरवठा याच्या समतोलातून निश्चित होत असते। नंतर दुसरं वैशिष्ट्य आहे या बाजाराचं, एकजिनसी वस्तू। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वेगवेगळे ग्राहक ज्या वस्तू विक्रीसाठी मांडत असतात या सर्व वस्तू एकजिनसी स्वरूपाच्या असतात। त्या ठिकाणी मग वस्तूचा रंग असेल, रूप असेल, आकार असेल, दर्जा असेल, या बाबतीत प्रत्येक वस्तू एकजिनसी असलेली दिसून येते। अनेक ग्राहक आहेत, अनेक ग्राहकांकडे वेगवेगळ्या वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी असतात, मात्र सर्व कशा असतात, एकजिनसी असतात। एका विक्रेत्याकडे जी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे अगदी त्याच प्रकारची संबंधित पर्याय वस्तू दुसऱ्या विक्रेत्याकडे बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असते। म्हणजे सर्व विक्रेत्याकडच्या वस्तू कशा असतात, रंग, रूप, आकार, दर्जा या बाबतीत समान असलेल्या दिसून येतात। कुठली वस्तू घ्या, वही घ्या, पेन घ्या, पुस्तक घ्या, मोबाईल घ्या, घरामध्ये लागणारं साहित्य घ्या, फर्निचर घ्या, या प्रत्येक वस्तूची किंमत सर्वत्र एक समान असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच एकजिनसी वस्तू हे देखील या बाजाराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं। नंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व मुक्त निर्गमन। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कुठलाही एखादा विक्रेता बाजारामध्ये प्रवेश करू शकतो किंवा बाजारामधून बाहेर देखील पडू शकतो। जेव्हा त्याला नफ्याची शाश्वती असते तेव्हा कुठलाही उत्पादक किंवा विक्रेता बाजारामध्ये आपल्या वस्तू विक्रीसाठी मांडतो आणि जर त्याला नफ्याची शाश्वती नसेल तर संबंधित विक्रेता बाजारामध्ये मांडलेल्या वस्तू त्या ठिकाणी किंवा बाजारामधून बाहेर देखील पडू शकतो। यालाच म्हणायचं
मुक्त प्रवेश व निर्गमन, कुठलाही उत्पादक बाजारामध्ये प्रवेश करू शकतो, आपल्या वस्तू विक्रीसाठी मांडू शकतो किंवा जर त्याला नफा मिळत नसेल तर संबंधित उत्पादक बाजारामधून बाहेर पडत असलेला आपल्याला दिसून येतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण सांगतो. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एखाद्या वस्तूची सर्वत्र प्रत्येक विक्रेत्याकडे असणारी किंमत एकसमान असते. या ठिकाणी वस्तू एकजिन्सी आहेत म्हटल्यानंतर किंमत देखील कशी राहील, एकजिन्सी राहते. सर्व उत्पादक एकसमान वस्तू त्या ठिकाणी बाजारामध्ये विकत असतात. विक्री खर्चाचा अभाव देखील या ठिकाणी गृहीत धरलेला असतो. प्रत्येक विक्रेता विकत असलेल्या वस्तू एकसमान असल्यामुळे साहजिकच वस्तूची किंमत देखील कशी असते, एकच किंमत असते. सर्वत्र कोणत्याही विक्रेत्याकडे गेलं तर एखाद्या वस्तूची एका विक्रेत्याकडे जशी किंमत आहे तशीच दुसऱ्या विक्रेत्याकडे असलेल्या आपल्याला दिसून येते. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ते महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, एकच किंमत. जर प्रत्येक विक्रेत्याकडे वस्तूची किंमत वेगवेगळी असेल तर अशा बाजाराला आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणू शकत नाही आणि त्यामुळे एकच किंमत हे देखील या बाजाराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बाजाराचे पूर्ण ज्ञान. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेविषयी पूर्ण ज्ञान असतं आणि त्यामुळे या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कुठल्याही ग्राहकाची फसवणूक होण्याची शक्यता असत नाही. बाजारामध्ये वस्तूंच्या किमती काय आहेत, किती प्रमाणात वस्तू उपलब्ध आहेत, किती विक्रेते बाजारात उपलब्ध आहेत याविषयीचं ज्ञान ग्राहकाला असतं. त्याचबरोबर विक्रेत्याला देखील वस्तूचं उत्पादन, वस्तूचा केला जाणारा पुरवठा, वस्तूची किंमत या सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान ग्राहक आणि विक्रेते या दोघांना देखील असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर पुढचा घटक उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. उत्पादन घेण्यासाठी लागणारे जे काही उत्पादन घटक आहेत हे उत्पादन घटक पूर्ण गतिशील असलेले आपल्याला दिसून येतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी उत्पादनाचे घटक पूर्णपणे कसे असतात, गतिशील असतात. कुठलंही उत्पादन घ्यायचं असेल तर अनेक उत्पादन घटक आवश्यक असतात. आपण अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने 4 उत्पादन घटक प्रामुख्याने विचारात घेत असतो: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. अनेक उत्पादन घटकांची आवश्यकता असते. शेतमालाचं उत्पादन घ्यायचंय किंवा औद्योगिक उत्पादन घ्यायचंय, अनेक उत्पादन घटक आवश्यक असतात आणि हे सर्व उत्पादन घटक या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कसे सांगितलेले आहेत, गतिशील सांगितलेले आहेत. श्रम पूर्णपणे गतिशील असतात, म्हणजे एका व्यवसायामधील श्रम दुसऱ्या व्यवसायामध्ये वापरले जाऊ शकतात किंवा एका ठिकाणी वापरलेले श्रम दुसऱ्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. भौगोलिक दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या श्रम या उत्पादन घटकामध्ये पूर्णपणे गतिशीलता असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भांडवल या उत्पादन घटकामध्ये देखील पूर्ण गतिशीलता असते. एका उद्योग व्यवसायातील भांडवल दुसऱ्या उद्योग व्यवसायामध्ये वापरले जाऊ शकतं. अशा प्रकारे भूमी असेल, भांडवल असेल किंवा इतर लागणारे उत्पादनाचे घटक, सर्वच उत्पादनाचे घटक पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये गतिशील असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं पूर्ण स्पर्धेचं वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची ने-आण करण्यासाठी वाहतूक खर्च येत नाही, वाहतूक खर्चाचा अभाव असं या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगण्यात येतं. सर्व उत्पादन संस्था एकाच ठिकाणी उत्पादन घेत असतात, पर्यायाने त्या ठिकाणी वाहतूक खर्चाचा अभाव दिसून येतो किंवा वाहतूक खर्च आला तरी सर्वांना समान वाहतूक खर्च येतो. पर्यायाने वाहतूक खर्चाचा अभाव असल्यामुळे सर्वत्र प्रत्येक विक्रेत्याकडे वस्तूची किंमत देखील आपल्याला एक समान असलेली दिसून
येते. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सरकारी हस्तक्षेप नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सरकार बाजारामध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही. वस्तूची किंमत किती आकारायची, कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, असे जे काही वेगवेगळे आर्थिक निर्णय आहेत, हे आर्थिक निर्णय घेत असताना सरकार बाजारामध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही. हे देखील पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. अशा प्रकारे एकूण पूर्ण स्पर्धेच्या आपण 8 वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. अत्यंत सोपा असा हा पहिला प्रकार आहे. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य. यावर 4 गुणांसाठी किंवा 8 गुणांसाठी जर प्रश्न विचारला तर व्यवस्थित उत्तर लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 7 किंवा 8 पर्यंत मार्क मिळतील. उद्याच्या तासाला आपण पूर्ण स्पर्धेवर आधारितच पुढचा घटक विचारात घेणार आहोत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील किंमत निश्चिती. कशा प्रकारे वस्तूची किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारात निश्चित होत असते. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.